चला गोलंदाजीसाठी आपण पाहतोय प्रवीण इनायत क्रमांक 1 वरती गोलंदाजी हाताळण्यासाठी सलामीची जोडी सन ऑरेंज संघाकडून आपण पाहतोय। फुलटॉस बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु चेंडू जाईल इथून डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळते। पहिल्या बॉल वरती मात्र सिंगल प्राप्त केले संघाचा श्रीगणेशा करत असताना टीम सन ऑरेंज संघ जाऊन पोहोचले 1 या आकड्यावरती। जेव्हा ना तुम्ही प्रवीण परत एकदा सज्ज होताना पाहायला भेटतो। इथून पहा गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षण आहे तिथून अंकुश चेंडूवरती येईल, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट करत असताना आपण पाहायला भेटतोय। हो, समोरच्या दिशेमध्ये हा चेंडू निघून जाईल का? यस, आउट ऑफ द पार हा येतोय खणखणीत षटकार। फलंदाज आपण पाहिलं तर तेजसच्या बॅट मधून आलाय हा धमाका सन ऑरेंज संघासाठी, हा निघालाय षटकार। हा देखील चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल 6 धावांसाठी। धावसंख्या जाऊन पोहोचले आता सध्या आणि इथून अप्रतिम झेल पकडले ओमकारने। इथून आपण पाहतोय खूप चांगली झेल ओमकारच्या माध्यमातून पकडली जाते आणि फलंदाज मात्र इथून बाद होईल, सूरजला जावं लागतंय स्तंभूच्या आसरेला। आणि हा देखील चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी।
चला संतोष सूर्यवंशी यांना देऊयात मॅन ऑफ द मॅच. मागील मॅचची मॅन ऑफ द मॅचचा हा किताब पण त्यांना दिला जातोय. अनिकेत सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना देऊयात. गोलंदाज सज्ज होतोय. खूप चांगला चेंडू इथून पेस केलाय आणि सिंगल मध्ये इथून कन्व्हर्ट केली जाते. एक धाब्याने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचतोय संघ आता 18 या आकड्यावरती. सन वॉरियर्स संघ आपण पाहिलं तर एक गडी बाद होत असताना 18 धावा आतापर्यंत जमवले. अंकुश मोहिते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पण टप्प्याने मात्र चेंडू अडवला जातोय. तिथून सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते आता संघ 19 आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. हो इथून पा शरीरावरती मात्र अदललाय चेंडू. डॉट बॉल येताना पाहायला भेटतो. इथून धावसंख्या 19 आकड्यावरती. हो खूप चांगला चेंडू इथून पेस केलाय. थोडंसं पाठीमागे ठेवला हलक्या हाताने चेंडू पेस केल्यानंतर मात्र इथून सकवलंय तेजस यांना आणि डॉट बॉल येताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक समाप्त होते. दुसरे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती. चल नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय. इथून चला स्पीडअप घ्या. पंचांना विनंती असेल. सुनील यांनी जर झेल पकडले तर राज सूर्यवंशी यांच्याकडून 100 रुपये भेटले जातील. सचिन सूर्यवंशी यांच्याकडून देखील 100 रुपये दिले जातील. इथून पहा सिंगल धाव मिळताना पाहायला भेटते. सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले. 1 ने वाढते जाऊन पोहोचते संघ 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचते. एक गडी बाद. धावसंख्या इथून उभारी लागेल. गणेश गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हतलत असताना आपण गणेशला पाहतोय. खूप चांगले बॉलिंग आतापर्यंत पेश केले. चेंडू पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव इथून खर्च केला आपल्या संघासाठी. तेजस यांना मात्र जखडून ठेवलंय. अगदी बॅट पासून बॉलापासून अगदी वंचित ठेवलंय इथून तेजस यांना. परत एकदा डॉट बॉल. अगदी वेगाने हा चेंडू पेस केला होता. टप्पा पडल्यात नंतर मात्र इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. इथून परत एकदा पंच आमच्याकडे वळतील. आता दिशा थोडीशी खराब राहील आणि व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला भेटते. उबंत धावेने संघाची धावसंख्या मध्ये मात्र भर पडताना पाहायला भेटते. 1 ने जाऊन पोहोचते संघ सध्या आता 21 या आकड्यावरती. टप्प्याचा चेंडू होता त्याला पुल केलाय परंतु क्षेत्ररक्षण तिथे आहे. 1 बाउन्सने का यस इथून पंचांचा निर्णय येतोय. हा येतोय मॅक्सिमम षटकार. खूप चांगला स्ट्रोक इथून अगदी मनगटातील ताकद यूज केले आणि त्यानंतर मात्र चेंडूला फेकून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. तेजसच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार आपण पाहतोय. त्या 6 ने संघाची धावसंख्या पाहिले तर 27 वरती मजर मारले आतापर्यंत टीम सन वॉरियर्स संघाने.
आता इथून पहा चांगला चेंडू आहे, थोडस चुकामुक झाली क्षेत्ररक्षकाची आणि वन बाउन्सने चेंडू निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. अगदी खूप चांगला स्ट्रोक इथून पेस केला तेजसने. डॉट बॉल आल्यानंतर मात्र 10 धावा आतापर्यंत 11 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. 31 धावा धावफलकावरती. डॉट बॉल येताना पाहायला भेटेल. खूप चांगला चेंडू पेस केला आणि ओव्हर क्रमांक 3 देखील समाप्त झालेले आहे. 3 षटकाचा खेळ समाप्त होत असताना संघाची धावसंख्या ही पाहिली 31. 31 या आकड्यावरती 1 गडी बाद. अंकुशला आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. चला लगेच चालू करा मॅच प्लीज. अंकुश येताना पाहायला भेटतोय. खूप चांगला चेंडू इथून समोरच्या दिशेमध्ये गॅप सिलेक्शन चांगलं राहिले. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होताना पाहायला भेटते. चांगले पेड होताना पाहायला भेटते. तिथून क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रवीणने तिथून चेंडू अडवलाय आणि इथून 2 धावा मात्र इथून वाचवत असताना फलंदाज आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 2 ने जाते पुढे 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल आहे. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथून आणि अप्रतिम झेल इथून प्राप्त केले प्रवीणने. पकडलाय मात्र झेल आणि फलंदाज मात्र इथून बाद होईल. राज यांना जावं लागते संभोज असलेला. फलंदाज इथून बाद झालाय. आता समीकरण थोडं चेंजेस होताना पाहायला भेटते. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आतापर्यंत सन ओरियस संघ. 2 विकेट इथून प्राप्त केले. तिसऱ्या होरीतील चौथ्या ओव्हरीतील इथून 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत प्राप्त झालेला आहे. म्हणजेच अजून 4 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. 5 षटकांचा सामना इथून पेस करायचा आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. ओव्हर क्रमांक 34 टाकत असताना अंकुशला आपण पाहतोय विकेट प्राप्त केले. इथून फलंदाज राजला जावं लागलं माघारी. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित. फटका सजवलाय. अगदी ब्लॉक मध्ये होता. जास्त वेळ हवेमध्ये राहील. विलास येत्या स्वतः संघमालक चेंडू खाल्ले आणि इथून झेल पकडले जाते. विकेटचं होते पतन. फलंदाज हल्या पावले जावं लागते माघारी. बॅक टू पॅव्हिलियन. चला 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 33 या आकड्यावरती स्थिरावले आतापर्यंत सन ओरियस संघ. पहिल्या षटकामध्ये धावा येत होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केले. विकेट आल्यानंतर मात्र थोडासा दबाव प्राप्त झाला आणि त्यानंतर मात्र इथून तेजसने तो खेळ सांभाळलाय आतापर्यंत. आणि सायकवरती अन्न देखील खूप इम्पॉर्टंट राहील तेजस यांना. अंकुशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना 3 चेंडूचा खेळ समाप्त प्राप्त केला. 3 विकेट आतापर्यंत मिळवल्यात आणि हॅट्रिक संधी असेल इथून अंकुशसाठी. हा बॉल वाईट येताना पाहायला भेटते. दिशाहीन गोलंदाजी होताना पाहायला भेटते. परत एकदा हा व्हाईट बॉल येताना पाहायला भेटते. म्हणजेच काय एक कच्ची रन येताना पाहायला भेटते. अवंत धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले 34. 34 या आकड्यावरती 34 धावा धावफलकावरती लागत असताना फटका सजवलाय. अगदी ग्राउंड शॉट खेळत असताना आपण पाहायला भेटलं इथून फलंदाज सिद्धेश यांना. सिंगल काढून मात्र तेजसला स्ट्राईकवरती येताना पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 35 या आकड्यावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय 4थ्या ओव्हरीतील.
हा वाईट बॉल आहे, पंचाचा इशारा आलाय. हा वाईट बॉल एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. इथून 2 चेंडू अगदी अचूक टप्प्यावरती टाकावे लागतील अंकुश यांना. 34 धावा 35 धावा धावपलकावरती जमवताना आपण पाहतो टीम सन वॉरियर्स. फटका अगदी सोपा आहे परंतु चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. 7 धावेंसाठी तेजसच्या बॅटमधून आला हा फटका षटकारास. धावसंख्या जाऊन पोहोचले 42. 42 या आकड्यावरती 42 धावा धावपलकावरती लागत असताना आपण पाहतोय. आता इथून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल कारण 5 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. शेवटचा बॉल या षटकातील बाकी असेल. अंकुशला आपण पाहतोय. चला शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतोय अंकुश. हो खूप चांगला चेंडू इथून पेस केलाय, अगदी ब्लॉकला ठेवलाय. क्षेत्ररक्षण मात्र इथून सिंगल मिळताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक 34 इथून समाप्त होताना पाहायला भेटते. आता शेवटचे षटक अजूनही बाकी असेल म्हणजेच 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 6 बॉलमध्ये किती धावा येतील हे नक्कीच पाहूयात कारण धावफलकावरती पाहिलं तर 43 धावा धावफलकावरती 3 गडी बाद होत असताना इथून सन वॉरियर्स संघ जाऊन पोहोचलाय 43. तर लगेच सामना चालू करा प्लीज. तर गोलंदाजीसाठी शेवटचे षटक हाताळण्यासाठी स्वतः संघ मालक आपण पाहतोय विलास यांना. विलास बॅटचे एज लागले मात्र इथून सिंगल प्राप्त केले जाते. एक सिंगल संघाची धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटते. जाऊन पोहोचते संघ आता 44 आकड्यावरती. धीमे धीमे मात्र इथून धावफलक वाढताना पाहायला भेटते. विलास येताना पाहायला भेटते गोलंदाजी क्रमांक 5 वरती. शेवटचे षटक हाताळण्यासाठी आता तेजसला इथून चांगला खेळ करावा लागेल. आतापर्यंत वैयक्तिक तेजस आपण पाहिलं तर 30 या धावेंवरती खेळतोय तेजस. फुल टॉस बॉल आहे, हवेमध्ये जास्त वेळ असेल आणि सुनील याने पकडल्या झेल, फलंदाज बाद होईल. सचिन सूर्यवंशी आपल्याकडून 100 रुपये त्यांना प्राप्त झालेले आहेत, ऑनलाईन केले जातील तुम्हाला. चांगले क्षेत्ररक्षण तिथून सुनील यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. चल नवीन खेळाडू लगेच जायचं आहे. तेजसची विकेट इथून प्राप्त केले टीम VHS स्ट्रायकर संघाने. विलास यांना आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करत असताना 2 बॉलचा खेळ आतापर्यंत खेळला आहे आणि 1 विकेट प्राप्त करत असताना इथून चांगला चेंडू पेच केला. क्षेत्ररक्षण आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून अगदी पाहिलं तर थ्रो थोडासा चुकीचा झाला. एक सिंगल चौपाळीनं मात्र इथून कंप्लीट केले. 1 धावेने संघाची धावसंख्या चालले पुढे जाते मात्र 45 घरामध्ये. 45 धावा धावफलकावरती 4 गडी इथून बाद होत असताना आपण पाहतोय टीम सन वॉरियर्स संघाचा. चांगला चेंडू पेस केलाय, पंच आमच्याकडे वळतील. हा बॉल वाईट असताना मात्र इशारा केलाय. एक अवंतर धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. अवंतर धावेने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचते संघ 46 या आकड्यावरती. विलास आणि इथून सिद्धेच्या बॅट मधून फटका सजवला आहे परंतु चेंडू अप्रतिम झेल इथून अंकुशच्या माध्यमातून
जोरात घ्यायचं इथून अंकुशने घेतलेले आहे इथून झेल आणि फलंदाज सिद्धेश यांचा खेळ इथून होतोय समाप्त. थोडस निराश आहेत परंतु फटका चांगला होता. ताकद थोडीशी कमी पडली आणि त्यानंतर मात्र झेल अप्रतिम तिथून अंकुशच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. फलंदाजाला बाद केलंय. सिद्धेश यांची खेळ समाप्त झाल्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटतोय राहुल यांना. इथून चांगला चेंडू आणि रनआउटची संधी होते आणि विकेट प्राप्त होणार आहे कारण चेंडूला हात लागला होता. तिथून फलंदाज बाद होईल. नशिबाने इथून विकेट मिळाले आणि फलंदाज बाद होताना रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून राहुल बाद झालाय. आता नवीन खेळाडू लगेच जा प्लीज. शेवटचा बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच टार्गेट सेट होईल. 46 धावा धावफलकावरती जमवलेत. शेवटच्या बॉलवरती काय घडते पाहूयात. इथून एखादा मोठा फटका आला तर 50 क्रॉस होऊ शकतात आणि इथून हा डॉट बॉल येताना पाहायला भेटते. डॉट बॉलचा इशारा आला आणि षटक क्रमांक 5 देखील संपले. म्हणजेच काय तर पहिल्या इनिंगचा खेळ इथून समाप्त झालाय आणि धावसंख्या जमवल्या सन ऑरेंज संघाने 46 धावा जमवल्यात आणि 47 धावांचं आव्हान असेल येणाऱ्या 30 बॉल मध्ये बनवायचे आहेत ते टीम VHS स्ट्रायकर संघाला 47 धावा. चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. टीम सन ऑरेंज संघ. यानंतर होणारे मॅच शिवगर्जना युवा वर्सेस विवेक ऑरेस. आपण टॉस साठी यायचं प्लीज. आदरणीय महेश पंचाळ यांचं इथून स्वागत केलं जाईल या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील इथून शुभ सन्मान केला जातोय. खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी गुजरात वरून इथे आल्याबद्दल तुमचं या मंडळाच्या माध्यमातून तुमचं हार्दिक असं स्वागत केलं जाते. युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच कॅप्चर केलं जाते. खास करून गुजरात वरून इथून आपल्या भेटीसाठी आपल्या या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी प्राप्त झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. आपण पाहिलं तर आता शिवगर्जना युवा शक्ती विपक्ष विवेक वॉरियर्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. शिवगर्जना युवा शक्ती विपक्ष टीम विवेक वॉरियर्स. दोन्ही टीम कॅप्टन या टॉस साठी. शिवगर्जना युवा शक्ती टीम विवेक वॉरियर्सचे कॅप्टन आलेले आहेत. वेलकम सुखदेव दादा. शिवगर्जना युवा शक्ती कॅप्टन चला या टॉस साठी. इनिंग झाले पहिली. या सागर दादा. आरवचं देखील स्वागत आहे. आरव तू पण. वेलकम नयन. हेड अँड टेल कॉल करायचं आहे. मागू कोण मागतंय. शिवगर्जना युवा शक्ती छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू व्हेरी मच नयन.
सांगतो आपल्याच गावची स्पर्धा आहे. थँक्यू सो मच. टॉस जिंकला टीम शिवगर्जना युवा शक्ती. त्यांनी या डिसिजन पेंडिंग ठेवलाय. लक्षात घ्या नयन, आपण त्वरित सांगायचं आहे. धन्यवाद. चला वाईट चेंडू इथून येताना पाहायला भेटतोय. एक धाव धावपलकावरती. 2 धावा धावपलकावरती. एक चेंडूचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. चांगला चेंडू इथून पेस केला. क्षेत्ररक्षण आहे तिथून चांगली गोलंदाजी इथून करत असताना गोलंदाज आपण पाहिलं तर रोहित यांना. पाहूया कशी गोलंदाजी हातलेली इथून, कारण 47 धावांचं आव्हान आहे. इथून परत एकदा अपील केली होती, परंतु इथून नॉट आउट असेल. डॉट बॉल येताना पाहायला भेटते. गती परिवर्तन केलं जाते अगदी अंकुश यांना चकवत असताना. इथून रोहितला आपण पाहते. चांगली गोलंदाजी. सन वॉरियर्स संघाने एक मॅच जिंकलेले आहे. ही तिसरी मॅच खेळताना पाहायला भेटते सन वॉरियर्स संघ. अगदी गॅप मधून चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवण्याचा प्रयत्न करतोय सूरज आणि एक सिंगल कंप्लीट करताना पाहायला भेटते. सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालली जाऊन पोहोचते. संघ आता सध्या 3 या आकड्यावरती. 3 धावपलकावरती. रोहित फटका सजवला. इथून प्रवीणच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षण सूरज आहे आणि इथून पकडली जाते झेल आणि गडी मात्र इथून बाद होईल. प्रवीण इथून बॅक टू पॅव्हिलियन. महत्वाचा गडी इथून बाद झालाय. बॅक टू पॅव्हिलियनच्या दिशेने प्रवीणला आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. एक गडी बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश येताना पाहिलं तर चला स्पीडअप मध्ये जा अविनाश. इथून बॅटची एज घेत असताना चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन आदळतोय. सिंगल मिळताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक पहिला इथून खेळ समाप्त झालेला आहे. चला
गोलंदाजी क्रमांक आपण पाहतोय 2 वरती येताना पाहायला भेटतोय गोलंदाज राज यांना आपण पाहतोय. स्वतः संघ मालक आहेत राज आणि गोलंदाजीसाठी हाताळण्यासाठी वैयक्तिक क्रमांक पहिलं षटक हातात असताना इथून पाहतोय आपण खूप चांगला चेंडू बॅटची एज घेत असताना सिंगलमध्ये ढकलून दिलाय. चेंडूला सिंगल मिळताना पाहायला भेटते. एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचले. संघ सध्या 4 या आकड्यावरती 4 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचले. 5 धावा धावपलकावरती. खूप चांगली गोलंदाजी इथून पेस केले गोलंदाज आपण पाहिलं तर टीम राज याने आणि इथून ढकलून दिलेला चेंडू परंतु एक डिक्लेअर झोन मध्ये जाऊन अदलतोय हा चेंडू देखील आपण पाहिलं तर या खेळपट्टी आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी शिरल 2025 ची ही चॅम्पियन ट्रॉफी यावरती कोणाचं नाव असेल तर उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला माहिती पडेल. ब्लॉकांचा चेंडू खोलून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथून 1 बाउन्सने कलेक्ट करे हातामध्ये. एक धाव तर मिळाल्या. दुसरीचा प्रयत्न केलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथून अगदी चांगला थ्रो पेक केला. इथून क्षेत्ररक्षक रोहित याने खूप चांगले क्षेत्ररक्षण गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी खूप चांगली केली. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 8 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. चार चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. राजांना आपण पाहतोय आणि अगदी खूप चांगला चेंडू पेच केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय परंतु एक सिंगल कंप्लीट मिळताना पाहायला भेटत. सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले. 9 धावा धावपलकावरती लागलेत आतापर्यंत टीम VHY संघाचे कारण आतापर्यंत पाहिलं तर खूप कमी धावा आहेत त्या जमवायच्या त्याच्यासाठी चाललेला हा प्रयत्न आपण पाहतोय आणि इथून खूप चांगला चेंडू केलाय. क्षेत्ररक्षण स्वतः गोलंदाज आपण पाहतो राज यांना. ओव्हर क्रमांक दुसरी देखील इथून समाप्त झालेले आहे. आता 18 बॉल्स मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. अजून 38 धावांची आवश्यकता आहे 18 बॉल्स मध्ये विजयासाठी. VHS स्ट्रायकर्स का इथून सर ऑरियस संघ जिंकेल नक्कीच पाहूयात. चला तर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रण केले परत एकदा रोहित यांना. ओव्हर क्रमांक 3 मध्ये येताना पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या. 4 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केली होती. या षटकामध्ये पाहूयात किती धावा खर्च करतोय इथून रोहित.
आणि इथून गॅप सिलेक्शन केले, अप्रतिम फटका, चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर, हा येतोय कणकणीत चौकार. स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मधून मात्र चेंडू ढकलून दिलाय, अगदी फटका सजवला अंकुशने. खूप चांगली बॅटिंग इथून अंकुशच्या बॅट मधून होताना पाहायला भेटते. ओव्हर द विकेटने फटका सजवलाय. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे, सिंगल मिळाला आणि इथून गॅप सिलेक्शन केलंय. थोडस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून गेलाय अगदी दन दन करत चौकारासाठी. 17 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचलेल्या आहेत आतापर्यंत. 2 चौकार 2 चेंडूवरती प्राप्त केले इथून अंकुशने. आता हात खोलण्याचा वेळ इथून अंकुशवरती आलेले आहे, कारण 47 धावा बनवायच्या आहेत. चांगला चेंडू एक जमिनी लगतचा आहे. सूरज चेंडूवरती थ्रोपॅक करल, सिंगल धाव तर मिळाल्या आणि इथून थोडीशी चूक होते आणि सिंगल मध्ये एक कनेक्ट केली जाते. 2 धावा धावपलकावरती प्राप्त केल्या जातात. खूप चांगली क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून होताना पाहायला भेटलं होतं, परंतु अगदी उचली देऊन पंच 3 धावा असतील ना आताच्या. डिक्लेअर नाही लागला का? यस 2 धावा. हा चेंडू देखील डिझाउन मध्ये जाईल. पंचाचा इशारा आला, बायच्या स्वरूपामध्ये हा चेंडू जाताना पाहायला भेटतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 ने वाढते 20 या आकड्यावरती. 20 धावा धावपलकावरती लागत असताना मोर विकेटने रोहितला आपण पाहतोय. परत एकदा लेग स्टंपवरनं मात्र चेंडू निघून जाताना पाहायला भेटतोय. अगदी टप्प्यावरती चेंडू टाकत असताना आपण पाहतोय गोलंदाज रोहित यांना उचली देणारे चेंडू थोडंसं खाली ठेवताना पाहायला भेटे. कधी उचली देणारे चेंडू आपण प्राप्त करत असताना आपण पाहिलं तर गोलंदाज रोहित यांना. आता इथून पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षण आहे आणि झेलची संधी होती, झेल पकडली जाते. विकेट क्रमांक 2 मिळताना पाहायला भेटते. इथून फलंदाज अविनाश बॅक टू पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक बॅटिंगसाठी ते विलास सूर्यवंशी मात्र जाताना पाहिलं, स्वतः संघ मालक आहेत. संघाच्या विजयासाठी मात्र स्वतः वैयक्तिक बॅटिंगसाठी जाताना पाहायला भेटते. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या आता पाहिले तर 20 या आकड्यावरती. म्हणजे 12 बॉल आणि विजयासाठी तुम्हाला अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 12-27 ची आवश्यकता असेल. आता इथून रणनीती काय असेल, इथून फलंदाजाच्या डोक्यामध्ये कोणते विचार असतील नक्कीच पाहूयात. गोलंदाजीसाठी येताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक 4 मध्ये तेजस यांना प्राप्त केले. महत्वाची फलंदाजी देखील तेजसनेच केले होते आणि ही ते गोलंदाजी देखील महत्वाची त्यांनाच करायची आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये चांगला चेंडू आहे आणि हा चेंडू जातोय डिझॉन मध्ये. 1 धाव मिळताना पाहायला भेटते.
चला 10 बॉल आणि 25 ची आवश्यकता असेल आता विजयासाठी. 10 चेंडू आणि 25 ची आवश्यकता असेल. आता समोरच्या दिशेमध्ये फ्लॅट आणि हा जातोय खणखणीत षटकार. अंकुशच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक आपण पाहतोय. 6 धावांसाठी 28 धावा धावपलकावरती जाऊन पोहोचतोय. आणि 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झालेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल या षटकामध्ये. आता नवीन आणि परत एकदा अकोटप्प्याचा चेंडू होता. दिशा दिली चेंडूला पाठवल्या बॉलच्या बाहेर. अंकुशच्या बॅट मधून हा येतोय दमदार षटकार आपण पाहतोय 6 धावांसाठी. आता 8 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता असेल. इथून अंकुशने थोडासा संयम घेतला त्यानंतर मात्र कमबॅक केलाय मी म्हणेन अंकुशने. 2 षटकार इथून येताना पाहायला भेटतात. आता पहा इथून गॅप सिलेक्शन केलं आणि 1 बाउन्सने निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार येताना पाहायला भेटेल. आता धावसंख्या कमी करण्याचा प्रयत्न इथून होताना पाहायला भेटेल. म्हणजे जवळपास विजयाच्या दिशेने चालताना पाहायला भेटेल. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. चला नेक्स्ट मॅच गर्जना युवा आणि सिंगल मिळताना पाहायला भेटते. ओव्हर क्रमांक 4 देखील समाप्त होताना पाहायला भेटते. आता शेवटचे 6 बॉल आणि 39 धावा आतापर्यंत बनवल्यात टीम सन VHS वॉरियर्स संघाने. आता बनवायच्या आहेत त्या 8 धावा अजूनही बनवायच्या आहेत 6 बॉल मध्ये. आता विलास यांना मात्र थोडंसं डोकं चालवावं लागेल. सिंगल काढून मात्र अंकुशला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं राहील. कारण आतापर्यंत अगदी खुली मॅच करून दिले अंकुशने. खूप चांगला चेंडू इथून पेस केलाय. सिंगल मिळताना पाहायला भेटले. इथून डोकं वापरलं मात्र विलासने आणि स्ट्राईक वरती आणलं अंकुशला. आता इथून अंकुशला सामना फिनिश करायचा आहे. आणि हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. अंकुशने मात्र मॅच इथून फिनिश करण्याचा प्रयत्न करताना पाहायला भेटतोय. अजूनही मला वाटते 2 धावांची आवश्यकता असेल. 46 धावा धावपलकावरती 1 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. VHS स्ट्रायकर संघ आता मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला भेटतोय. आणि इथून सन्मान दिलाय पहा आणि सिंगल काढून सामना फिनिश केलाय. VHS स्ट्रायकर संघाने हा सामना विजय प्राप्त केला जातो आणि सन वॉरियर्स संघ इथून पराभव होताना पाहायला भेटेल. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला ऑल द बेस्ट आमच्याकडून असेल आणि VHS स्ट्रायकर संघाला देखील ऑल द बेस्ट असतील. चला
चल नेक्स्ट मॅच मध्ये आवाज आपण ऐकूयात आदरणीय